पितृपक्ष संपून आता नवरात्रीला सुरुवात होत आहे। त्यामुळे आपला जो 3 ऑक्टोबरला येणारा सण आहे घटस्थापना, यावर आधारित आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे घट कसे बसवायचे, घट बसवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते आणि योग्य मुहूर्त कोणता, वेळ कोणती, सर्वच या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो। या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या काळात अनेक भाविक उपवासही करतात। नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो, कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे। तुम्ही देखील तुमच्या घरात घटस्थापना करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की ऐका। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता सुरू होत आहे। ही तारीख 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2:58 वाजता समाप्त होईल। अशा स्थितीत उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार 3 ऑक्टोबर पासून होणार असून घटस्थापनाही याच दिवशी केली जाणार आहे। परंतु या शारदीय नवरात्रीचे महत्त्व आहे तरी काय? सनातन धर्मात शारदीय नवरात्रीच्या कालावधीला विशेष महत्त्व दिले गेले आहे। या काळात ऋतूमध्येही बदल होतो। हा सण प्रामुख्याने दुर्गा मातेच्या 9 रूपांच्या पूजेला समर्पित आहे। दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो। असे म्हटले जाते की जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात। तसेच माता दुर्गेच्या कृपेने साधकाच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात। आता या कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना नक्की कधी करायची? गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे। सकाळी 6:07 ते 9:30 कलश स्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील। म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही घटस्थापना करता येईल। परंतु 12:30 12:30च्या आत तुमचे घट स्थापना झाली पाहिजे, तो अभिजित मुहूर्त आहे। त्यामुळे घट स्थापनेसाठी लागणारं साहित्य: नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड परिधान करा। त्याचप्रमाणे मातीचं लहान मडकं, विविध प्रकारची धान्य, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतांसाठी तांदूळ, आंब्याची डहाळी म्हणजेच आंब्याची पानं, पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, शृंगारपेटी, फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते। आपापल्या भागानुसार या साहित्यामध्ये बदल पण होऊ शकतो। जसं तुम्ही पूर्वीपासून करत आलेला असाल तसंच करा। यात वाढवा पण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करायचं तर कमी पण करू शकता। हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो। नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे। या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते। त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आलेले आहे। कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो असे म्हटले जाते। तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेने प्रतीक मानण्यात आलेले आहे। हिंदू मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना किंवा घटस्थापनाला विशेष महत्त्व मानले जाते। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर दुर्गा देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते। कलशाची स्थापना केल्याने घरात सुखशांतीचे वातावरण राहते असे मानले जाते। स्थापनेदरम्यान कलशात ठेवलेला नारळ घरातील सदस्यांना आरोग्याचा आशीर्वाद देतो। यासोबतच कलश बसवल्याने साधकाच्या उपासनेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही। आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा विषय म्हणजे घट बसवण्याची योग्य पद्धत। प्रतिपदेस देवीचा घट बसवितात। देवघरासमोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात। यावर 5 प्रकारची धान्य टाकतात। यावर मातीचा घट ठेवतात। या घटास कडेकडेने नागिनीची 5 पाने बांधतात। त्याने तोंडाला 5 पाने कडेने लावतात। घटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात। अशा पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात। 9 दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते। त्यात प्रामुख्याने विड्याच्या पानांचा तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वाहिल्या जातात।
देवघरात तेलाचा दिवा लावतात. तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. 9 दिवस उपवास धरतात. तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घटाच्या माळा उतरवून घटावर उगवलेले धान्य देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात. तरीही आपापल्या जे जुने लोक असतील त्यांना विचारून तुम्ही ही विधी करू शकता. रामकृष्ण हरी.